उभं राहा का नसेल GS न्यूज चॅनलमध्ये आपण आज लोणार तहसील इथे आलेलो आहे। तर मौजे गुंधा येथील आजीबाई आहेत, त्याच्यानंतर SP ऑफिस या ठिकाणी यांनी बऱ्याच वेळेस रिपोर्ट दिले, परंतु कोणत्याही प्रकारची त्यावर कारवाई झालेली नाही। त्यामुळे यानंतर यांच्यावर होणारा अन्याय आम्ही दूर करू अशी माझी पूर्ण गॅरंटी आहे। साहेब तुमचं नाव सांगा, तुम्ही कोण आहेत काय? मी जितेंद्र वाडवे, युवा बिगर सातबारा शेतकरी संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जितेंद्र वाडवे। मी बाहेर गावीच असतो, पुणे जिल्हा तिकडे पण अध्यक्षच आहे। मी ज्यावरती ह्या गुंधा गावामध्ये आलो, तो गुंधा गावामध्ये आल्याच्या नंतर मला कळलं त्याला जो काही अन्याय झालेला आहे, गुंफाबाई दगडूजी वाघमारे हे काकू यांच्यावर अन्याय झाला। हा अन्याय त्यांनी मला सांगितला की बाबा असा असा विषय घडला। मी त्यांना लगेच सांगितलं की तात्काळ की काकू माझी संघटना आहे आणि मी संघटनेचं पूर्ण काम करतो। हा जो तुमच्यावर अन्याय झाला, हा अन्यायाला वाचा फोडण्याचं काम हे माझं राहील। हा जोपर्यंत सत्याला सवाल करत नाही माणूस, तोपर्यंत काहीच कोणाला कळत नाही। त्या अनुषंगाने काकूशी माझं बोलणं झालं। मग ह्या गावातली मी परिस्थिती बघितली। बुद्ध आणि त्यांचा धम्म हा 18 तारखेला ह्या गावात मिरवणूक होती। ती मिरवणुकीला त्यांनी सकाळीच, त्या मिरवणुकीच्या दिवशी सकाळीच वर्गणी दिली। ती वर्गणी त्यांच्यावर म्हणजे एक वाळीत टाकल्यासारखं केलं त्यांना। ती वर्गणी त्यांची वापस दिलती, त्यांनी गहू दिलते आणि ते दिलते, पण हे माझ्या हाताने मी त्या दिवशी दिलतं। नंदूजी इंगळे यांच्या हातात मी पैसे दिलते आणि अन्याय करणारे तेच सरपंच ते असतील किंवा जातही माझीच आहे किंवा ह्या कुठल्या गोष्टी। पण जी काही जागा आहे सभामंडपाच्या पाठीमागची, ती वडीलपोरजी ती त्यांचीच आहे। ह्या गावामधले काही लोकही आपल्याला सह्या द्यायला तयार येतं किंवा काही गोष्टी। आणि नंदूजी इंगळे यांचे सासरे आणि यांच्याकडे ती जे जमीन, एक चावडीची जमीन होती, ती जमीन एक तर त्यांनी मिळवून द्यावं, ही समाजाला देऊन टाकाव आणि यांची जमीन यांना देऊन टाकाव। कारण ही कमी जमीन यांची स्वतःची वडीलपूर्वीची जी आहे, तर ही जमीन घेऊन काय होणार समाजाचं? एवढी मोठी जमीन तुम्ही सोडली चावडीची आणि तुम्ही एवढ्या जमिनीसाठी वाद करताय आणि अन्याय करताय यांच्यावर। यांना तुम्ही वाळीत टाकायचे प्रयत्न करताय, पण मी वाळीत असं काही होऊ देणार नाही। पण त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभं राहीन आणि माझी संघटना ही भविष्यात असं काही आंदोलन करल की महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद वेगळे पडतील, एवढं मी सांगून आज 2 शब्द संपवतो। चालेल। GS न्यूज चॅनलसाठी लोणार लोकांनी असं त्यांचं म्हणणं आहे, तर आपण त्यांची आज मुलाखत घेणार आहे। काकू तुमचं नाव सांगा। माझं नाव गुंफा दगडू वाघमारे। तुम्हाला काय त्रास आहे किंवा काय झालं? आमची वडिलोपार्जित जागा आहे आणि आम्ही काही दिवसासाठी मुंबईला कामानिमित्तानं होतो, तर त्याच्यामुळे समाजाच्या लोकांनी तिथं अतिक्रमण केलं आणि आम्ही आलो तर आम्हालाच धमक्या वगैरे देऊन आमच्यावरच हे करतात। आम्हाला कोणत्या गोष्टीचं हे देत नाहीत आणि माघारीचं अतिक्रमण करून आम्हाला त्रास देतात। बरं, ती जी जागा तुमची घेतली गेली समजा, कशासाठी घेतली? काही समाजाच्या लोकांची तुमची स्वतःची मालकीची? आमची मालकीची जागे 3 पिढ्यांचं घर आहे माझं, माझ्या सासऱ्याच्याचं। तिथं माझे सासरे कपडे शिवत होते, तिथं जुना माझा मशीन कामचा धंदा होता माझ्या सासऱ्याचा। पण आम्ही काही दिवसापूर्वी तिथं हजर नसल्यामुळे ह्या लोकांनी तिथं अतिक्रमण केलं आणि आता आम्ही आलो तर आम्हाला त्रास द्यायला लागले। परत आमचा तो रस्ता मोकळा करून देण्यात यावा आणि आमची जागा, आमच्या हक्काची मालकीची जागा आम्हाला ती देण्यात यावी आणि आमचा रस्ता मोकळा करून द्यावा, असं मी या संघटनेच्या विनंती करतो। बरं, याच्या अगोदर तुम्ही कुठं काही तक्रार वगैरे त्यांच्या विरुद्ध केलेली आहे का? कुठं कोर्टा वगैरे? हो केली होती, पण त्याच्यातून पण आम्हाला काही रिस्पॉन्स फारसा भेटत नाही, त्याच्यामुळे मी आता परत अप्लाय करते। अच्छा, पुढचं काय पाऊल घेतले जातात तुम्ही नेमके? मला आता परत संघटनेच्या मार्फत मला न्याय मिळवून द्यावा त्याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे। आता म्हणजे तहसीलदार यांना कोणाला निवेदन देणार? या अगोदर मी खूप वेळा आले, पण आमची कोणी तक्रारच घेतली नाही आणि आमच्याकडे दखलच दिली नाही आतापर्यंत।
म्हणून मी आता संघटनेमार्फत करण्याचं ठरवलेलं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला समजा न्याय मिळाला नाही तर पुढचं पाऊल काय असेल? मी उपोषण करील, मी आत्मदनाचं करील इथं, मी उपोषणाला बसेल मी इथं. तर आपल्यासोबत ॲडव्होकेट ज्योतिताई अवचार ह्या सुद्धा आहेत. मॅडम, तुमची काय प्रक्रिया आहे प्रकरणाबद्दल सांगा. गुंफाबाई वाघमारे ह्या गुंदा येथील रहिवासी आहेत. त्यांचं जे घर आहे त्या घराच्या बाजूला त्यांची खाली मोकळी जागा आहे. त्या जागेच्या जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सभामंडप बांधलेलं आहे. पण यांची जी जागा आहे, यांचा येण्याजाण्याचा रस्ता आणि यांची जागा यावरही अतिक्रमण केलं गेलं. यांच्या गैरहजेरीमध्ये जी जागा ग्रामपंचायत जे कोणी सरपंच असतील त्याची सत्ता असण्यातून हे सगळं घडलं. पण तरीही ग्रामपंचायत सरपंच आणि गावात